मुलांनो, कसे आहात तुम्ही? कोणताही वेळ न घालवता लगेच तुमची नोटबुक घ्या आणि तुमची मार्गदर्शिका घ्या नवनीत प्रकाशनची. त्यामध्ये स्वाध्याय 5.1 गणित विषयाअंतर्गत काढा. आता या व्हिडिओमधून आपण लसावी आणि मसावी या विषयीचे प्रश्न शिकणार आहोत. तर चला, दोन चौकोनांमधील दिवे अनुक्रमे 25 सेकंदांनी आणि 45 सेकंदांनी बदलतात. तर दोन चौक आहे, एबीसी चौक आणि XYZ चौक. तर पहिल्या चौकमध्ये 25 सेकंदांनी दिवे बदलले आणि दुसऱ्या चौकमध्ये 45 सेकंदांनी दिवे बदलले. जर सकाळी ते 9:20 एकदम बदलले असतील तर पुन्हा ते एकदम कधी बदलतील? मुलांनो, अगदी सोपे प्रश्न. यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 25 सेकंद आणि 45 सेकंद. बघा, 25 सेकंद आणि 45 सेकंद दोघांना कशाने भाग जातो? 5 ने जातो मुलांनो. 5च्या पाड्यामध्ये 25 किती नंबर वरती आहे? 5 नंबर वरती आहे. आणि 45 9 नंबर वरती आहे. पुन्हा आपण 5च्या पाड्यामध्ये 5 किती नंबरवर? 1 नंबर वरती आहे. 9 येत नाही. परत आता इथे घेतले आपण 9च्या पाड्यामध्ये 9 1 नंबर वरती आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचा लसावी काढून घ्यायचा आहे. आणि आता ह्या बाजूने दिसत आहेत त्या संख्या आपल्याला गुणाकार करायचा त्यांचा. 5 गुणिले 5 गुणिले 9. तर अशा प्रकारे आपल्याला 5 गुणिले 5 इथं 5 गुणिले 5 25 25 आणि 9 गुणेला केले तर किती उत्तर येणार आहे? 225 उत्तर येणार आहे. तर 225 या ठिकाणी दिसते का मुलांना तुम्हाला? नाही. तर याचा आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला मिनिटांमध्ये, हे सेकंदांमध्ये उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला मिनिटांमध्ये उत्तर जे आहे ते काढायचं आहे. मिनिटांमध्ये उत्तर काढण्यासाठी आपल्याला 60 ने त्याला भागावं लागणार आहे. 225 भागेला 60 करूया. बघा इथं 60च्या पाड्यामध्ये 3 नंबर वरती 180 येतात. त्याचा पुढचा क्रमांक घेतला तर तो काय होईल? मोठा होईल. मग किती उरतील बरं खाली? इथं 5 आणि इथं 12तून 8 गेले 4 राहिले, 45 उरले. आता 45 60च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून आपण या ठिकाणी 3 मिनिटे आणि 45 सेकंद इतके पुढे जायचे. पूर्वी कधी बदलले होते मुलांना? 2:20 बदलले होते. आता तुम्हाला 9:20 बदलले होते. आता तुम्हाला 3 मिनिट पुढे जायचे आहे. 3 मिनिट पुढे जायचे आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला +3 आणि 45 सेकंद तुम्हाला ऍड करायचे आहे. आणि पुन्हा कधी बदलणार आहेत ते आपण बघूया. इथं 23 आणि इथं 9. 9:23 आणि 45 सेकंदांनी बदलतील. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 1 जो आहे तो अगदी बरोबर आहे. लक्षात आलं मुलांनो? अशा प्रकारे आपल्याला लसावी काढून उत्तर काढायचे आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 पेट्रोल टँकरची धारकता. 2 पेट्रोल टँकर आहेत. एक ए नावाचं पेट्रोल आणि एक बी नावाचं पेट्रोल टँक आहे. त्या धारकता 590 लिटर. याची धारकता म्हणजे पहिल्या टँकर मध्ये 590 लिटर पेट्रोल जे आहे ते 590 लिटर जे पेट्रोल आहे ते बसते. आणि दुसऱ्या टँकर मध्ये मुलांनो 630 लिटर पेट्रोल जे आहे ते बसते. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती असावी? मुलांनो, कमाल आणि किमान. कमाल, वा वा, किती छान मार्क्स मिळवलेस तू, किती कमाल केलीस. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठा क्रमांक. आणि आपल्या भाषेमध्ये, या चॅप्टरच्या भाषेमध्ये मसावी असं म्हणतात. मसावी आणि लसावीचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहित असावा. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक, म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक. आणि लघुत्तम साधारण विभाजक. आलं लक्षात? तर अशा प्रकारे लसावी आणि मसावीचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे. यानंतर आपण उदाहरण सोडूया. तर आपल्याला काय विचारलं? डब्याची कमाल धारकता. कमाल म्हणजे तुम्हाला काय काढायचे? मसावी काढायची आहे मुलांना. मसावी काढण्यासाठी आपण मांडून घेऊया. कोणते कोणते अंक सांगितलेले आहेत आपल्याला? 590 आणि दुसरी संख्या आहे 630. आता बघा बरं कोणत्या संख्येने भाग जाईल? कोणत्या संख्येने भाग जाईल या मुलांना, या संख्यांना? तर आपल्याला जाईल 5 या संख्येने. 5 या संख्येने घेऊ. 5 ने किती होतील? 5 × 1 = 5, परत 5 × 1 = 5 आणि 5 × 8 = 40. आलं लक्षात? त्यानंतर परत इथं 5 ने भाग दिला. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 आणि परत 3 उरले. 5 × 6 = 30. आलं लक्षात मुलांनो? अशा प्रकारे आपल्याला 5 ने भाग द्यायचा. आता कशाने जाईल बरं? 2 ने जाईल का? हो, 2 ने जाईल. 2 ने भाग दिला आपण. 2 ने भाग दिला तर 2 × 5 = 10, 1 उरला आणि 2 × 9 = 18. त्यानंतर बघा 2 × 7 = 12 आणि 2 × 3 = 6. अशा प्रकारे आपल्याला आलेलं आहे. आता मला सांगा
59 ही मूळ संख्या आहे आणि या दोघांनाही कोणा एकाच संख्येने भाग जाईल असं नाहीये, त्यामुळे आपण पुढे वाढवू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला दोन अवयव जे आहेत ते सापडलेले आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला मसावी काढायचा आहे. समान विभाजक असणारे कोणते अवयव आहेत आता सापडलेले आपल्याला? 5 गुणिले 2 किती होतील बरं? 5 दुने 10 आणि ऑप्शन क्रमांक किती मध्ये आहे? 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं मसावी काढून उत्तर काढायचे आहे त्या टँकर मध्ये. पुढे बघूया. 140, 170 अथवा 155 ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. किती उरते मुलांना? बाकी 5 उरायला हवी. अशा प्रकारे आपल्याला प्रश्नामध्ये अट दिलेली आहे. बघू आपण किती उरते? बाकी 5 उरते. 5 अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. अशी मोठ्यात मोठी म्हणजे कमाल आणि कमाल मसावीत असते. या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचं आहे मुलांनो. मोठ्यात मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला या 3 अंकांचा 140, दुसरा अंक आहे 170 आणि तिसरा अंक आहे 155 या 3 अंकांचा मसावी काढायचा आहे. या तिन्ही अंकाला भाग जाईल असा कोणती संख्या आहे? 5. कारण 5 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या असते त्याला इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं 5 आहे, त्याला नक्कीच 5 ने निश्चित भाग जातो. 5 च्या पाड्यामध्ये बघा 5 दुने 10 आणि 5 8 40. इथं बघा 5 3 15. बघा या ठिकाणी तुम्हाला 140. तर मुलांना या उदाहरणामध्ये आपल्याला एक अट दिली होती, प्रत्येकामधून आपल्याला 5 कमी करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी 140 मधून 5 गेले तर किती राहतील मुलांना? 135. त्यानंतर 170 मधून 5 गेले तर किती राहणार? 165. त्यानंतर 155 मधून 5 कमी केल्यास 150 आणि आता आपल्याला याचा मसावी काढून घ्यायचा आहे. आता या तिन्ही संख्यांना 5 ने भाग जाणार आहे. बघूया. 5 दुने 10 आणि 5 7 35. त्यानंतर 5 3 15 आणि 5 3 15. परत 5 3 15 आणि हा एक 0. आता परत याला कशाने भाग जातो? बघा बरं, 3 ची कसोटी आहे. 3 ची कसोटी ठीक आहे. 3 ने भाग जातो. 3 9 27. परत 3 11 33 आणि 3 10 30. अशा प्रकारे आता बघा बरं, असा कोणता संख्या आहे का दोघांना भाग जाईल असा कोणताच नाहीये. आपल्याला 2 क्रमांक भेटलेले आहेत, 2 सामायिक अवयव भेटलेले आहेत. ते आहेत 5 आणि 3. तर यालाच आपण गुणाकार करूया. 5 3 15 ऑप्शन मध्ये 15 आहे का चेक करा. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यालाच मोठ्यात मोठी संख्या अशी कोणती आहे शोधून काढली आपण? 15. त्याला मसावी असं म्हणतात. मसावी काढून आपण याचं उत्तर जे आहे ते काढलेलं आहे. प्रश्न समजला असेल. पुढे जाऊया. 3 घंटा सकाळी. बघा अगोदर उदाहरण झालेलं आहे, तशाच प्रकारे घंट्यांचं उदाहरण आलं. 3 घंटा, पहिली घंटा, दुसरी घंटा आणि तिसरी घंटा. या 3 घंटा सकाळी 8:30 वाजता 8:20 एकाच वेळी टोले देतात. टन 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 दिले टोले 8:30 वाजता. पुढे बघू. त्या घंटा अनुक्रमे 4 5 व 6 मिनिटांनी 4 5 आणि 6 मिनिटांनी टोले देत असल्यास किती मिनिटांनी मुलांनो? 4 5 आणि 6 मिनिटांनी टोले देत असल्यास त्या तीनही घंटा पुन्हा किती वाजता टोले एकाच वेळी टोले देतील? बघा बरं, प्रश्न अगदी सोपी आहे, काही कठीण नाही. 3 घंटा सकाळी 8:30 वाजता टन 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 घंटा दिल्या. आता पुढच्या वेळेस काय होईल तर 4 5 आणि 6 मिनिटांनी. पहिली घंटा 4 मिनिटांनी, दुसरी घंटा 5 मिनिटांनी आणि तिसरी घंटा 6 मिनिटांनी. तर आपल्याला काढायचा याचा बघू काय काढता येईल. बघा इथं कशाने भाग जाईल सांगा बरं? 2 ने. 4 आणि 6 ला 2 ने भाग जाईल. या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचं आहे मुलांना. लसावी काढून आपल्याला उत्तर निघणार आहे. बघा बरं, 2 च्या पाड्यात 4 2 नंबर वरती आहे. 2 च्या पाड्यात 5 नाही म्हणून तसेच मांडले. 2 च्या पाड्यामध्ये 3 क्रमांकावर 6 आहे. आता कोणता क्रमांक आहे आपण 2 घेऊ पहिले. 2 च्या पाड्यामध्ये 2 किती क्रमांकावरती आहे? 1 क्रमांकावरती आहे. 5 तसेच आणि 3 पण तसेच. परत 5 घेऊया. 5 किती क्रमांकावरती आहे? एकच क्रमांकावरती आहे. 3 तसेच. परत 3 घेतला. आता 3 किती क्रमांकावरती आहे? 1 क्रमांकावरती. सर्व 1 आलेले आहेत. आता याचा आपण लसावी काढणार आहोत. लसावी काढण्यासाठी या सगळ्यांचे गुणाकार करूया. या ठिकाणी मांडून देतो. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. बघा बरं, 2 3 6 2 4 4 5 20
आणि 20×60. मुलांनो 60 काय आहे बरं? सेकंद आहे की मिनिट आहे? तर ही आहे मिनिट. 60 मिनिटांनी परत काय होणार आहे? टोल वाजणार आहे. मग मला सांगा पहिली घंटा किती केव्हा एकदा 1:07 वाजल्या होत्या त्या 8:30 आता एका तासाने पुढे जा, 60 मिनिटांनी पुढे जा. 8:30 अधिक 60 मिनिटं बरोबर 9:30. बघा बरं 9:30 सकाळी 9:30 तीनही घंटा टन टन आणि टन 1:07 वाजणार आहेत, 1:07 टोले देणार आहेत. तर समजलं मुलांना? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन संख्यांचा मसावी. दोन संख्यांचा मसावी प्रश्न बघूया. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे. आता तुम्हाला मसावी आणि लसावी अनुक्रमे ऑलरेडी दिलेलाच आहे. आणि काय विचारलं बघूया. एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या आहे. तर तुम्हाला जे मुलं मसावी आणि लसावी हे चॅप्टर अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्यांनी एक सूत्र पाठ करून ठेवा मुलांना. मसावी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. मसावी गुणेला लसावी, मसावी गुणेला लसावी बरोबर पहिली संख्या, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या. बघा सूत्राचं आपल्याला काम पडणार आहे. कसं? मीन्स पहिली संख्या, दुसरं मीन्स दुसरी संख्या. या सूत्राचा उपयोग करून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. पाठ झालं मुलांना सूत्र? मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिला आहे. मसावी आहे 6 आणि लसावी आहे 72. आता एक संख्या पहिली संख्या दिली आहे तुम्हाला 18 दिलेली आहे आणि दुसरी संख्या माहित नाही. जर माहित नाही तर आपण म्हणू x. ठीक आहे. आता बघू हे सोडवूया. 18 या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गुणाकारात आहे. इकडे येताना ते काय होणार? भागाकारात जाणार मुलांनो. 6 गुणिले 72 भागेला 18. 18च्या पाड्यात 72 आहेत का? 18चा पाडा यायला पाहिजे, नाही तर 6 ने भागा. 18 दुणे 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. तर मग या ठिकाणी 18 एके 18 आणि 18 चौक 72. x ची किंमत निघत आहे. x बरोबर कोण कोण उरलं? 6 आणि 4. 6 गुणिले 4 किती आले मुलांनो? 6 गुणिले 4 6 चूक 24. उत्तर आलं आपलं 24. ही दुसरी संख्या काय आहे? 24 आहे. ताडा करून तुम्ही पाहू शकता. पहिली संख्या 24 आणि दुसरी संख्या 18. या दोघांचा गुणाकार 72 गुणिले 6 या एवढा येतो का? त्यानुसार आपल्याला सूत्राची ताडा सुद्धा करता येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 6, 7 आणि 8 ने क्रमशः भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. मुलांनो प्रत्येक वेळी बाकी 5 उरते अशी संख्या तुम्हाला शोधायची आहे. तर अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 5 लहानात लहान संख्या म्हणजे लसावी, मोठ्यात मोठी किंवा कमाल अशी संख्या जर विचारली तर तो मसावी. एवढे शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला सोपी जाईल. आता याचा काढूया आपण. लहानात लहान म्हणजे लसावी काढायचा आहे आपल्याला. अशी लहानात लहान संख्या बघा या कोणाला भाग जातो तो 2 ने भाग जातो. 6 आणि 8 ला. तर या ठिकाणी 2 ने 6 ला भाग दिला किती येते मुलांनो? 3. 2 च्या पाड्यामध्ये 8 किती नंबरवर? 4 आणि 7 जशीच्या तसे. आता बघा बरं 3 च्या पाड्यामध्ये 3 एक नंबर वरती आहे. 7 आणि 4 जशीच्या तसे घेतले. परत 7 च्या पाड्यामध्ये 1 आणि इथं पण 1. आता 4 4 च्या पाड्यामध्ये 4 एक क्रमांकावरती आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लसावी जो आहे तो काढायचा आहे. तर बघा या साइडने कोणकोणते अवयव पडलेले आहेत त्याचे 2, 3, 7 आणि 4. याचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे मुलांनो. 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 4. बरोबर 2 त्रिक 6 साइन 7 42. 42 गुणिले 4 करा. 42 गुणिले 4 4 दुणे 8 आणि 4 चौक 16 168. पण मुलांना उत्तर पर्यायात नाहीये कारण आपल्याला अट काय दिली आहे? प्रत्येक वेळेस बाकी 5 उरते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 5 वाढवायचे आहे. 168 अधिक 5 किती होतील मुलांनो? 173 आणि आपलं उत्तर निघालेलं आहे पर्याय क्रमांक 2. समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8, 10 आणि 12. 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 3 अंकी कमाल संख्या. कमाल कधी होत असते? मसावी. महत्तम साधारण विभाजक कमाल
कमाल म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक असा कोणता आहे बघूया आपण. 8, 10 आणि 12 या संख्यांनी भाग जाणारी अशी काढायची आहे. तुम्हाला तोंडी सुद्धा उत्तर काढता येईल. बघा बरं, 12 या ठिकाणी 12 कुठं दिसत आहे तुम्हाला. 12 पाड्यात जाणारे. 8च्या पाड्यामध्ये नंतर विचार करू. 10च्या बरं इथं 0 आहे, सगळं हा कट झाला कारण हा 10च्या पाड्यामध्ये येणार नाही. त्यानंतर 12च्या पाड्यामध्ये हे येणार नाही, बघा तुम्ही सोडवून. त्यानंतर 12च्या पाड्यामध्ये हे पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 असू शकते मुलांनो. काय असू शकते आपण सोडून बघूया. तर बघा या ठिकाणी कशाने भाग जातो. 2 ने. बेचूक 8, बे पंचे 10 आणि बे सके 12. परत इथं 2 ने भाग जातो. बे दुने 4, इथं 5 घेतले तसेच्या तसे आणि बेत्रिक 6. आता कशाने जाईल. 2 घेऊया. कमाल संख्या आणखी 2 घेऊया. त्यानंतर 1 इथं 5 आणि 3. परत 5 घेऊया. परत किती येतील मुलांनो. या ठिकाणी 1, 1 आणि 3. इथं पण 3. अशा प्रकारे आपल्याला हे आपण काढत आहोत. काढला. आता बघा कोणाला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 गुणिला 3 या सगळ्यांचा गुणाकार करून घेऊ. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 पंचे 40 आणि 4 त्रिक 12. 120 उत्तर आलं. पण ऑप्शन मध्ये आहे का मुलांनो. नाही. 120 च्या पटीत असणारी संख्या तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायची आहे. 120 च्या पटीत तर 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकम 72 आणि 12 साती 84, 12 आठी 96. 8 नंबर वरती तुम्हाला हे 960 या 120 च्या पाड्यामध्ये दिसणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने पण सोडू शकता आणि या पद्धतीने पण सोडवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. स्वाध्याय क्रमांक 5.2